शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार अतिवृष्टी सुरू आहे। या सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील करुंगुली ते गुंडगेवाडी दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर 2 ठिकाणी दरड कोसळली। परिणामी या मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असून दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटलाय। डोंगरी आणि दुर्गम भागात डोंगर माथ्यावर गुंडगेवाडी, खोतवाडी, काशीदवाडी, एसलेवाडी, भाडगुळेवाडी यांसारख्या अनेक वाड्या वस्त्या वसलेल्या आहेत। येथील नागरिकांना दैनंदिन कामासाठी करुंगुली ते गुंडगेवाडी रस्त्याचाच प्रामुख्याने वापर करावा लागतो। तसेच प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुढे पाचगणी पठार आणि पाटण व कराडकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते। परंतु बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे या मार्गावरील महादेव टोंगी आणि खिंड अशा 2 अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी दरडी कोसळल्या। प्रचंड प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद झालाय। त्यामुळे स्थानिक नागरिक, नोकरदार आणि पर्यटकांचं मोठं हाल होतंय। मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। या वाढलेल्या पाण्याचा फटका मांगले सावर्डे येथील वारणा नदीवरील बंधाऱ्यालगतच्या रस्त्याला बसलाय। मांगले बाजूचा साईड रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचून थेट वाहून गेलाय। बंधाऱ्याचे बॅरिकेड काढले नसल्याने बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात साचलं असून नदीच्या वेगवान प्रवाहामुळे रस्त्यासह अनेक झाडेही उन्मळून पडली आहेत। रस्ता वाहून गेल्यामुळे मांगले आणि सावर्डे परिसरातील नागरिकांचा संपर्क विस्कळीत झाला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे।